नमस्कार, माझं नाव आहे मयुरी आणि आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी शेअर करणार आहे। त्याचं नाव आहे तिखट डाळ, जी मी म्हणजे रेग्युलर घरामध्ये यूज करते। त्याच्यासाठी कांदा, टमाटर, कढीपत्ता आणि लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे। लसूण मिरची ठेचून घेतल्याने त्याला खूप चांगला स्वाद येतो। आणि आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल बघू शकता गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यात ॲड करणार आहे जिरा आणि मोहरी चांगली तडतडली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार कांदा ॲड करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो कांदा चांगला शेलो फ्राय होईसर त्याला सोडणार आहे। पहिला तर लसूण आणि मिरचीची ठेचा पण मी टाकणार त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मी कांदा टाकणार आहे। कांदा टाकल्याच्या नंतर त्याला चांगला गोल्डन ब्राऊन करून घेणार आणि त्यानंतर त्याला चांगला शेकून घेणार। त्यानंतर त्याच्यात टमाटर ॲड केलेले आहे। टमाटर हे चांगले गळण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित त्यात मीठ टाकून त्याला चांगलं हलवून घेणार। व्यवस्थित त्याला चांगलं मिक्स करणार। व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याच्यात सगळे मसाले ॲड करणार आहे, जितके पण घरामध्ये असतात। जास्त मसाले ॲड नाही केलेले आहे। लाल मिरची, हळद आणि गरम मसाला 3च टाकलेले आहे आणि त्याला चांगला मिक्स केलेला आहे। व्यवस्थित मसाले सगळे फ्राय करून घेतले। आता डाळ ॲड केलेली आहे। लाल मसूरची डाळ घेतलेली, त्याच्याने भरपूर छान अशी चव येते। लाल मसूरच्या डाळीने डाळ चांगली भिजवून ठेवलेली धुवून आता त्यात पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला डाळ कशी आवडते त्याच्यावर डिपेंड आहे। आम्हाला तर एकदम घट्ट आवडते आणि आमच्या घरात भरपूर आवडीने खातात ती डाळ। खूप छान अशी मी डाळ करून घेतलेली आहे। त्याच्यावर त्याला ढाकण ठेवलं, चांगली उकळ आलेली आहे। ठीक असते, खूप छान लागते भाताबरोबर किंवा चपातीबरोबर। कुठल्याही प्रकारची भाजीची गरज नाही लागत। आणि ही आपली डाळ रेडी आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी त्याची स्ट्रक्चर आलेलं आहे। खूप सुंदर असं स्ट्रक्चर आलेलं आहे डाळीला। बघा, डाळ आपली तयार आहे। आता वाटेत काढून घेतलेली आहे। चपाती किंवा भात अशा संगती तुम्ही सर्व करू शकता। सुंदर अशी डाळ आमची तयार आहे।